तर हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 4 टक्स ब्लाऊजची मेजरमेंट्स आपण कशी घ्यायची आणि आता जे ब्लाऊज आपल्याला याचं कट करायचं आहे आणि स्टिच करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे सांगितलेले आहे कस्टमरने. तर हे जे ब्लाऊज आहे कस्टमरचं जुनं ब्लाऊज आहे तर यामध्येच आपल्याला जे आहे ना थोडेसे करेक्शन करायचे आहे. तर ते करेक्शनसुद्धा आपल्याला कसे करायचे तर या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये इथे सांगणार आहोत. तर आता आपण आपली जी मेजरमेंट्स आहे ते करायला सुरुवात घेऊ. तर सर्वात प्रथम आपण आता चेस्ट मोजतो. जर आपल्याला ब्लाऊजची चेस्ट मेजर करायची असली तर आपण काय करतो, जिकडूनही हुक बटन किंवा काच बटन्सची पट्टी असते तिथपासून आपण अशी सुरुवात करतो आणि याला जर असं इथं जिथं जॉईंट होतंय ना की आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जिथे जॉईंट होतो स्लीवच्या याच्यावरती, तर हा भरत आहे इथे 9 इंच. पण जेव्हा मी बॉडीवर यांचं मेजरमेंट घेतलं तर यांची चेस्ट भरली होती 35 इंच. तर आपल्याला त्याच्यानुसारच जे आहे या ब्लाऊजची चेस्ट घ्यायची आहे. म्हणजे या ब्लाऊजची चेस्ट आहे 35 इंच. म्हणजे त्या जे आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत ते करणार आहोत 9.5 इंच घेऊन, म्हणजे 35चा चौथा भाग 9.5 इंच. त्यानंतर आपल्याला मोजायची आहे या ब्लाऊजची वेस्ट. तर ती भरत आहे ते 8.25 इंच भरते, म्हणजे ही टोटल जाते 33 इंचापर्यंत. पण आपण जेव्हा बॉडीवरती वेस्ट मेजर केली त्यावेळेस भरत होती 31 इंच. तर 31 इंचाच्याच मेजरने आपल्याला वेस्ट इथे टाकायची आहे. आता इथे जर आपण नेक बघितलं तर इथं जो नेक आहे तो भरपूर असा डीप आहे. तर आपण मेजर करून बघू तर हा 7.25 इंचापर्यंत जो आहे इथे नेक याची लेंथ भरत आहे. पण कस्टमरची जी आहे आपल्याला 7 इंचापर्यंतच जे आहे नेक घ्यायचा आहे आणि समोरचा आणि मागचा हा नेक एकच राहणार आहे, कमी जास्त नाही आहे. जेवढा आपल्याला समोरचा नेक घ्यायचा आहे, लेंथ घ्यायची आहे समोरच्या नेकची, तेवढीच बॅकची सुद्धा घ्यायची आहे. तर इथे 7 इंचाचा इथे मी नेक घेतलेला आहे. आता आपल्याला मोजायची आहे या ब्लाऊजची लेंथ. तर आपण लेंथ कशी मोजणार, समोरून मोजायची नाही, आपण नेहमी कुठून मोजायची, बॅक साईडनं. कारण बॅक साईडची कसं असते, आपण जेव्हा हे स्ट्रेच करतो तो ते जास्त स्ट्रेच होत नाही. पण जेव्हा आपण समोरचा स्ट्रेच करू त्यावेळेस काय होतं, आपण इथे जॉईंट सुद्धा मारलेले असतात आणि इथं आपण टक्ससाठी एक्स्ट्राचं घेत असतो तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतं आणि जी समोरची हाईट आहे ती थोडीशी एक्स्ट्रा वाढते. तर आता आपण जर बघली तर याची हाईट जर आपण स्ट्रेच करून बघितलं तर ही हाईट तुम्ही बघू शकता 14.5 पर्यंत भरतीये. आणि आता जर आपण बॅक साईडनं आलो आणि बॅक साईडनं जर आपण याची हाईट मोजली तर ती किती भरते, तर ती भरत आहे आपली 14 इंच, म्हणजे हाफ इंच एक्स्ट्रा जे आहे फ्रंट बाजूने भरते. तर आपल्याला काय करायचं आहे, नेहमी बॅक साईडनं जे आहे आपल्याला लेंथ मोजायची आहे ब्लाऊजची. त्यानंतर जे आहे आपल्याला मेजर करायची आहे बाही हाईट. तर आपल्याला बाही हाईट आपण मेजर कशी करतो, जिथूनही आपलं शोल्डर आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं शोल्डर जॉईंट होतं इथून व्यवस्थित इथून अशी घडी करायची आहे त्याला आणि व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे प्रेस. त्यानंतर आता जिथपासून आपला जॉईंट पार्ट सुरू होत आहे तिथपासून असं ठेवायचं आहे आणि जिथपर्यंत आपलं भरत असेल तिथपर्यंत आपल्याला जी हाईट आहे ती घ्यायची आहे. तर ही हाईट जी आहे ना ती 8च्या वरती एक लाईन आहे, तर आपण 8 इंच किंवा 8.25 इंच याला धरू शकतो. त्यानंतर आपल्याला मेजर करायची आहे बाहीची फिटिंग. तर आता इथं जर फिटिंग जर घेतली आपण तर ती भरत आहे 5.5 इंचापर्यंत. एक लाईन कमी आहे पण 5.5 इंच भरू, कारण आपण थोडंसं त्याला टीप वगैरे मारू शकतो. आता भरपूर वेळेस काय होतं, आपल्याला कळत नाही की नेमकं आपल्याला इथे डाऊन किती द्यायचा. जेव्हा आपण स्लीव्ज कट करतो तर आपल्याला एक येतं की आपण कट किती द्यावा, म्हणजे डाऊन किती द्यावा इथलचा. तर आता काय करायचं आहे, सोपी पद्धत म्हणजे डाऊन जर किती द्यायचा हे जर आता नवीन जे असतं ना त्यांना बिलकुलही कळत नाही. आणि माझ्यासोबतही असं झालेलं आहे की जेव्हा मी नवीन होते ना तर कोणी सांगायचं 3.5 इंचाचा डाऊन द्या, कोणी सांगायचं 3 इंचाचा डाऊन द्या. पण ज्या जुन्या बायका असतात ना त्यांना असा इतका डाऊन नाही पाहिजेत, कारण त्यांना ही जी स्लीव्ज असते ना ती पूर्ण अशी नाही पाहिजे, त्यांना पूर्ण अशी गोल स्लीव्ज पाहिजे. आणि आपण जर डाऊन दिला तर ते ब्लाऊज काय होतं, इकडून असं खेचलं जातं आणि इकडून सुद्धा इथे खेचलं जातं आणि हे ब्लाऊजचं जे स्लीव्ज आहे त्या वरती पडतात आणि ते कस्टमरला आवडत नाही. त्याच्यामुळं काय मी फक्त याची जी डाऊन देत असते ते देत असते 2च इंचापर्यंत. तर हे जे ब्लाऊज आहे हे पहिलं माझ्याकडचं नाही आहे. तर आपण या ब्लाऊजचं मेजर करू की किती भरतंय. तर इथे जे बघा तुम्ही 6.25 इंचापर्यंत इथं जॉईंट आलेला आहे. तर इथं 6.25 इंचापर्यंत जे आहे या ब्लाऊजची इथं इतकं भरतंय. तर आपण काय करणार, 8मधून 8.25 धरा, 8.25मधून 6.25 आपण मायनस करणार तर राहणार किती, 2. तर मग या ब्लाऊजमध्ये जे आहे 2 इंच डाऊन दिलेला आहे. आता तो डाऊन कुठं द्यायचा हे मी जेव्हा ब्लाऊज कट करेल ना तेव्हा तुम्हाला इथे सांगणारच आहे. तर आता आपला राहिला फक्त मुंडा. तर मुंडा आपण इथं मेजर करायचा आहे. तर व्यवस्थित असा जिथंही आपले शोल्डर आहे आणि जिथंही आपला जॉईंट पार्ट येतो ना इथचा लगेच मिडलचा, तिथपासून आपल्याला असं जसा की आपला मुंड्याचा शेप असतो त्याच
शेपमध्ये आपल्याला इथे मेजर करून घ्यायचं आहे. तर ते भरतंय 8.5 इंच, म्हणजे पूर्ण जो आहे तर हा 17चा मुंडा आहे. तर आता आपले हे पूर्ण मेजरमेंट्स घेणं झालेली आहे. तर आपण आता ब्लाऊज कट करूया. तर आता इथं जे आहे मी आता इथे फोल्ड करून घेतलेलं आहे. तर किती फोल्ड करायचं, तर जेवढी ही आपली चेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला जेवढी ही शिलाई मार्जिन ॲड करायची आहे, तर इथं जे आहे मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे. तर आपण जितकी ही चेस्ट घेतली, तर इथं आपण चेस्ट घेतलेली आहे 35 इंचाची. तर आपलं इथं काय करणार आहे, आपण 35 इंचाचा चौथा भाग, तर तो येणार आहे 9.25 इंच. आता त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 9.10 वरती जे आहे इथे एक पॉईंट देऊन देणार. तर मी इथे जी फोल्डिंग आहे ती घेणार आहे 9.10 इंचापर्यंत. व्यवस्थित असं इथं आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचा आहे कपडा, कुठंही खालीवर वगैरे व्हायला नको. त्यानंतर जे आहे आता आपण मेजर करणार आहे आपल्या ब्लाऊजची हाईट. तर आपण काय करणार, आता ब्लाऊजची हाईट मेजर करायची आहे. तर आता हे जे ब्लाऊज आहे ते आहे बिना अस्तरचं. तर मग आपल्याला काय करावं लागतं, जे मागून असतं ना आपल्याला कमीत कमी 1.5 इंच ते 2 इंचापर्यंत एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर जिथंही आता जेवढी ही आपली हाईट आहे त्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार. कारण आपण काय करणार, तर मी सांगते, इथं एक लाईन मारून घेते सर्वात अगोदर. तर आता आपण काय करणार, जी ही आपली हाईट आहे त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार. कारण आपलं जेव्हा आपण इथे इथे जेव्हा आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईंट करतो, तर इथं जे आहे आपलं 1/2 इंच स्टिचिंगमध्ये चालल्या जातं. आता इथं जे आहे मार्किंग केलेली आहे मी. तर इथं जे आहे 1/2 इंच चालल्या जाणार आपलं जॉईंटमध्ये. तर आपण आता जी ही आपली हाईट आहे ती घेणार. तर इथं किती आपली हाईट आहे ब्लाऊजची, इथं आहे 14 इंच. तर मी 14 इंचापर्यंत इथं पॉईंट दिला आणि एक इथं स्ट्रेट लाईन मारून घेतली. आता जो हा एक्स्ट्राचा पॉईंट आहे ना, तर आपण जेव्हा स्टिच करू तेव्हा असं मुडप पाडून, इथंही मुडप पाडून जे आहे आपली इतकी होऊन जाईल. म्हणजे एवढं जे आहे आपलं स्टिचिंगमध्ये चालत जाणार. म्हणजे बॅकची जी पट्टी आहे ती आपण यामध्येच तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे आपलं शोल्डर. तर आता इथे जे आहे ना शोल्डर, जे बॅक नेक आहे आणि फ्रंट नेक आहे दोन्ही डीपच आहे. म्हणजे 7 इंचापर्यंत आपल्याला इथे रेडी ठेवायचे. तर त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. तर का, कारण आपलं याच्यामध्ये सुद्धा 1/2 इंच जोडल्या जाणार. आणि जेव्हा आपण पट्टी मुडप करू किंवा पायपिंग करू तेव्हा आपलं 1/2 इंच जाणार. तर जेही आपला गळा राहणार त्यामध्ये आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार. तर मग आपले जे 7 इंचाची रेडी आणि त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 7.25 इंचावरती आपला गळा जाणार आहे. तर त्याच्यासाठी जे शोल्डर घेणार आहोत आपण इथं, ते घेणार आहे मी 5.5 इंचावरती. तर इथं मी 5.5 इंचावरती शोल्डर घेतलं. त्यानंतर जी शोल्डर हे घेणार आहे मी पट्टी, ती घेणार आहे 3.5 इंच, जी की तयार होणार आहे आपली 2.25 इंच. कारण का, 1/2 इंच इकडून आपलं शिलाईमध्ये चालला जाणार आणि 1/2 इंच जे आहे ते आपलं जाणार आहे पायपिंगमध्ये. आणि जो उरला तो पॉईंट राहणार आहे, तुम्ही बघू शकता इथपासून तर इथपर्यंत आपलं मेजरमेंट आलेलं आहे. इथं जे आहे हे आपलं 1/2 इंच जाणार आहे पायपिंगमध्ये आणि हे जाणार इकडं स्टिचिंगमध्ये. तर जेवढंही आपलं इथे राहतं ते राहतं 2.25 इंचापर्यंत. तर हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक सुद्धा 5.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा. कारण आपली जी आपण एक स्ट्रेट लाईन मारू ती इकडं किंवा इकडे जायला नको. तर व्यवस्थित अशी आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायची. त्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायची आहे मुंड्याची हाईट. तर ती घेणार आहे मी 6 इंचापर्यंत. कारण आपला जो मुंडा आहे तो आहे 8.5 इंच. तर आता 8.5 इंच आपला मुंडा भरला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी 6 वरती भरला, 6 वरती लेंथ घेतली मुंड्याची. त्यानंतर जे क्रॉस आपला इथं बॉक्स तयार होतो तिथून 1 इंच मी एक पॉईंट दिला आणि व्यवस्थित असा आपल्याला इथे मुंड्याचा जो शेप असतो तो देऊन द्यायचा आहे. जर फ्रेंच कर असेल तर डिरेक्टली तुम्ही फ्रेंच करने सुद्धा देऊ शकता, कारण व्यवस्थित अशी गोलाई येऊन जाते. आता आपण जी इथं ही लाईन मारलेली आहे ही झालेली आहे आपली चेस्ट लाईन. तर चेस्ट लाईनवर काय आपल्याला जेही आपलं चेस्टचं मेजरमेंट आहे, तर इथं 9.25 इंचापर्यंत. तर मी इथं काय दिलं, आपलं चेस्टचं मेजरमेंट देऊन दिलं. आता आपण काय करणार, हा पूर्ण जो मुंडा आहे ना तो मेजर करणार. तो किती भरतोय ते बघूया आता. तर तो भरत आहे 9.25 इंचापर्यंत. तर परत एकदा मेजर करू. इथे 9 इंचापर्यंत भरतोय. तर 9 इंचापर्यंतच आपल्याला हवा आहे. कारण आपलं 1/2 इंचाचं जे आहे हे शोल्डरमध्ये चालल्या जाणार आणि 8.5 इंचाचा जो आहे आपला इथे शोल्डर तयार होणार. कारण आपल्या इथून का घेते, कारण आपली स्टिचिंग लाईन इथून येणार आहे. तर त्यासाठी जे आहे मी तिथूनच जे आहे मुंडा आपला मेजर करत आहे. तर व्यवस्थितपणे जर आपला कमी भरत आहे तर आपल्याला काय करावं लागणार, याची जी हाईट आहे ती वाढवावी लागते. पण इथं जे आहे आपला व्यवस्थित आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे हाईट वाढवायची गरज नाही आहे. तर आपलं आता मी सांगितलं होतं 7 इंचाचा गळा आहे, तर मी 8 इंचापर्यंत का घेतले, कारण आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा हवंय. तर इथे 8.5 इंचावरती एक घेऊन घेतला पॉईंट.
त्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायची आहे गळ्याची रुंदी, तर ती घेतली आहे मी 2.5 इंचावरती. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि मागच्या गळ्याला सुद्धा एक इथे गोल शेप जो असतो तो इथे देऊन द्यायचा. त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला आपली वेस्ट. तर वेस्ट किती आहे 31 इंच. तर 31 इंच म्हणजे त्याचा चौथा पार्ट काय येतो 7.25 इंच. आणि 1 इंच आपला जाणार बॅक टक्समध्ये आणि 1 इंचाची जी आहे आपली राहणार आहे शिलाई मार्जिन, ती थोडीशी एक्स्ट्रा आहे 2 लाईन, तरी तेवढी असली तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर यानंतर जे आहे आपली जेवढी ही ड्राफ्टिंग झालेली आहे पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायची. आपण काय करणार स्टिचिंगच्या वेळेस जे आहे ना इथं 1/2 इंचाचं डाऊन देणार, कारण इथे डी गळा आहे तर हा गळा स्लिप होण्याचे भरपूर असे चान्सेस असतात, त्यामुळे आपल्याला तिथे 1/2 इंचाचा डाऊन देणंच लागणार आहे. त्यानंतर आता आपल्याला करायची आहे फ्रंट पार्टची कटिंग. तर फ्रंट पार्टच्या कटिंगसाठी जे आहे आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड जे आहे वाढवून घेणं आहे, कारण आपली हुक आणि काचची पट्टी पण वाढणार आहे आणि त्यामध्ये जे आहे परत आपलं जे आपण टक्स देऊ त्याच्यातही आपलं वाढ होणार आहे, तर त्याच्यासाठी जे आहे आपल्याला वाढवून घ्यायचा कपडा. तर आता एवढं वाढवायचं आहे की आपल्याला आपली जी स्लीव्ज राहणार आहे त्याची हाईट आपली व्यवस्थित आली पाहिजे. तर इथे जे आहे आपली स्लीव्ज राहणार आहे 8 इंचाची, तर 2 इंच मी एक्स्ट्रा त्यामध्ये सोडून जे आहे इकडे कपडा व्यवस्थित घेतला. त्यानंतर जे आहे जो ही कपडा आहे तो मी इथे व्यवस्थित असा करून घेतला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काच आणि बटन्स राहील, तर त्याच्यासाठी 1/2 इंच जे आहे आपल्याला इथे एक मार्जिन करून घ्यायची. आता हे जे आहे काच बटन्सची आपली पट्टी तयार झाली. त्यानंतर आपलं जेवढं ही शोल्डर होतं तर इथे मी 5.5चं शोल्डर दिलं होतं, इथं एक पॉईंट देऊन देणार. त्यानंतर जे आहे 3.5 इंचाचं माझी शोल्डर पट्टी होती ते सुद्धा इथे देऊन देणार. त्यानंतर जे आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. त्या अगोदर या पट्टीपासून आपल्याला परत एक 5.5 इंचावरती पॉईंट द्यायचा. कारण आपली जी लाईन आहे ही आपली वाकडी व्हायला नको. त्यानंतर जेवढंही आपण बॅकमध्ये लेंथ घेतली होती मुंड्याची तेवढीच आपल्याला इथे सुद्धा घेऊन घ्यायची. एक व्यवस्थित असा बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि ही जी लाईन आहे ती होणार आहे आपली चेस्टची लाईन. तर आता चेस्टच्या लाईनवरती आपली जी ही चेस्ट आहे ती आपल्याला इथे टाकून द्यायची, जी की आहे 9.25 इंच. आणि 1/2 इंच जे आहे आपला इथे टक्स जो पडल त्याच्यामध्ये जाणार आणि जे 9.25 इंच राहणार आहे, कारण बॅक मार्जिनमध्ये आपण एक ठेवली तर ती 9.25 इंच एक्स्ट्रा राहिलं, तर इथे सुद्धा आपल्याला 9.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन घ्यायचे आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे फ्रंट नेक. तर मी सांगितलं होतं आपला बॅक नेक आणि फ्रंट नेक दोन्हीही सेमच इथे राहणार आहे. तर इथे जे आहे आपली रुंदी ठेवणार आहे मी 2.25 इंच. फ्रंटची थोडीशी कमीच इथे रुंदी जी आहे ती ठेवणार आहे. आणि इथून जे आहे आपल्याला द्यायचा आहे आपला जो गोल शेप असतो गळ्याचा तो इथे देऊन टाकायचा. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे आपला फ्रंट आर्महोल ड्रॉ. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला 1/2 इंच आत यावं लागतं. 1/2 इंच आत आल्यानंतर इथून जो पॉईंट आहे तिथून 1 इंचावरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा. आणि इथून जिथं पण जेवढी ही आपली लेंथ आहे तिच्या मध्यापासून जे आहे आपल्याला असा गोलाईचा शेप द्यायला इथे सुरुवात करायची. तर हा जो आहे आपला शेप इथे बनलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता करायचं आहे अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट, 2 पार्ट करायचे, कारण समोरचा पार्ट आहे. तर आता आपली हाईट जी आहे ती आहे 14 इंच. तर 14 इंचामधून 2 इंचाची राहणार आहे आपली योकपट्टी. तर 2 इंचाची योकपट्टी म्हणल्यावर आपली जी अप्पर पार्ट राहणार आहे तो राहणार आहे 12 इंचाचा. तर 12 इंचाचा राहील, तर इथं 1/2 इंच आणि खालून जेव्हा आपण योकपट्टी आणि हा अप्पर पार्ट जोडू त्याच्यात 1/2 इंच जाणार. तर मग आपण जेवढंही आपलं आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 12 वरती अप्पर पार्ट राहील, तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे मी 13 वरती एक इथे पॉईंट देऊन दिला. त्यानंतर जे आहे जिकडूनही हुक आणि आईची पट्टी आहे तर मी इकडून 1/2 इंच वरती येणार आणि थोडासा असा क्रॉसमध्ये याला शेप इथे देऊन देणार. तर इथपासून जे आहे 3.5 इंचावरती मी एक पॉईंट देणार. जिकडून आपली हुक आणि आईची पट्टी असते तिकडून 3.5 इंचावरती जे आहे मी एक पॉईंट इथे देऊन देणार इथपासून. आणि तीही आपली जी काचपट्टी आणि हुकपट्टी आहे ती सोडून 3.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि दोन्हीकडूनही म्हणजे पाव इंच, तर पूर्ण 1/2 इंचाचा टक्स जो आहे तो इथे मी देणार आहे. त्यानंतर जे आहे 2 इंचाची आपल्या टक्सची जी हाईट आहे ती इथे राहणार आहे. आणि याला सोडून आपला इथं आणि एक इकडून 3 टक्स पडणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसं करणार, हा जो ठेवला तर तो मी 2 इंचाचा इथून ठेवला, तर या टक्सपासून जे आहे थोडंसं क्रॉसमध्ये आपल्याला इथे एक पॉईंट देऊन द्यायचा. त्यानंतर इकडून सुद्धा जिकडून आपली काच बटन्सची पट्टी असते तिकडून सुद्धा 1.5 इंचावरती असा थोडासा तिरकसचा पॉईंट द्यायचा. नंतर इथपासून जे आहे आपल्या मुंड्याकडे येईल असा एक टक्स द्यायचा आहे, तर तिथून सुद्धा आपल्याला 2 इंचावरती इथं द्यायचा आहे. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच, पण इथून मुंड्याचा जो आहे तो 2 इंचाचा टक्स आपल्याला इथे देऊन द्यायचा आहे. तर त्यानंतर जे आहे आपल्याला जे हे टक्स दिले त्याला स्केलने जे आहे आपल्याला स्ट्रेट असे करून घ्यायचे.
आता हे जे आहे आपले 4 टक्स इथे तयार झालेले आहे. तर आता तुम्हाला समजले असेल की मी कशा प्रकारचे जे टक्स आहे हे किती अंतरावर दिले. हा जो आहे हा 2 इंचाचा टक्स आहे. हा जो आहे हा 1 आणि हाफ म्हणजे 1.5 इंचाचा आहे. इथून इथपर्यंत 2 इंच आहे आणि इथून इथपर्यंत फक्त 1.5 इंच आहे. तर असे हे आपले टक्स इथे तयार झालेले आहे. तर आता आपला फ्रंट पार्टचा अपर पार्ट आता रेडी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता लोअर पार्ट म्हणजे योकपट्टी. तर योकपट्टी कशी तयार करायची तर आपण आता हे नंतर यामध्ये करू. जेव्हा आपण याला कट करून घेऊ तेव्हा आपल्याला इथे करून घेऊ. तर आता जो समोरचा पार्ट आहे तो मी इथे कट करून घेते. करायचं आहे आपल्याला योकपट्टीची कटिंग. तर मी फ्रंट पार्ट अगोदर याच्यासाठी कापला कारण आपण काय करणार आहोत इथं जेही आपलं योकपट्टी आहे ना ती पट्टी आपण डबल पट्टी करून घेणार. म्हणजे आपल्याला परत याला खालून पट्टी करून फोल्ड करायचं काम नाही. आपला कपडा एक्स्ट्रा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जेवढा कपडा आहे आपला त्याच्यामध्ये डबल फोल्ड करायचं. म्हणजे या 4 फोल्ड झालेला आहे हा 1 2 आणि हे 3 आणि 1 4. तर अशा 4 फोल्ड मी म्हणजे 4 पट्ट्या इथे एका सोबतच कापणार म्हणजे दोनच निघणार पण त्या डबलच्या राहणार. तर आपल्याला काय करायचं होतं की 2 इंचाची आपल्याला इथे योकपट्टी तयार करायची होती. तर 2 इंच घेतलं आणि त्यामध्ये फक्त हाफ इंच जॉईंटसाठी घेतलं कारण अपर पार्ट आणि जेव्हा आपण हे जोडू तेव्हा आपला हाफ इंच स्टिचिंगमध्ये जाणार. तर जेवढंही आपलं आहे तेवढं इथे कट करून घेतलं. आता आपल्याला याची मोजायची आहे की आपल्याला ही व्यवस्थित आहे का. तर आता समोरचं आपलं होतं की हाफ इंच आपण काजबटनसाठी. त्यानंतर आपली जी वेस्ट होती ती होती 31 इंच म्हणजे 8.25 इंचावरती आणि 1.25 इंचावरती फिटिंग. तर या पद्धतीनं जे आहे मी इथून याला कट करून घेते थोडंसं क्रॉसमध्ये कारण आपला वरती जो असतो तो थोडासा वाढत चालतं साईजमध्ये. त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे तिथे स्लीव्ज. तर स्लीव्ससाठी सुद्धा आपल्याला काय 4 फोल्डमध्ये कपडा लागत असतो. तर इथं जे आहे मी जो ही कपडा आहे तो 4 फोल्डमध्ये इथे करून घेतला. आता तो रुंदी किती पाहिजे तर कसं असतं जेवढी ही आपली चेस्ट आहे त्यामध्ये हाफ इंच किंवा 1 इंच एक्स्ट्रा करायचं. तर हाफ इंच ही केलं तरी चालतं. तर इथं जे आहे फक्त पाव इंचच एक्स्ट्रा भरत आहे का आपली चेस्ट आहे 8.25 इंचाची तर पाव इंचच. पण मग याच्यामध्ये आपण तेवढं ॲडजस्ट करून घेऊ का एक्स्ट्रा आपल्याला वाढवायची गरज नाही आहे. तर आपली जेवढी ही हाईट आहे तर याची इथं जे आहे 8 इंचाची हाईट आहे तर 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतले कारण आपल्याला खालून सुद्धा पट्टी फोल्ड करून त्याची तुरपाई करावी लागते. त्यानंतर जे आहे याकडून जिथं मी सांगितलं होतं ना की आपण हा जेव्हा पार्ट मोजला होता तेव्हा आपलं डाऊन मी म्हटलं होतं मी 2 इंचाचा डाऊन देत असते. तर इथे आता तो पार्ट आहे की आपल्याला जिकडूनही अनफोल्ड बाजू आहे तिकडून 1 ते 1.5 इंचाच्या आतमध्ये काय करायचं आपल्याला 2 वरती असा एक डाऊन देऊन द्यायचा. त्यानंतर जेवढाही आपला आर्म राऊंड आहे तर 8.5 इंचाचा आपला आर्म राऊंड आहे. तर आता इथे बघा जर मी हाफ इंच एक्स्ट्रा घेतला असतं तर माझी फिटिंग व्यवस्थित आली असती पण थोडंसं कमी पडतोय म्हणून इथं थोडासा कपडा कमी पडलाय पण आपण तो ॲडजस्ट करून घेऊ जसं कारण इथे जे आहे आपल्याला एक्स्ट्रा कपडा इकडे नाही आहे. वाटलंच तर जॉईंटसुद्धा आपण इथे मारू शकतो. त्यानंतर जर आहे ह्यो आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला असा स्लीवचा शेपसुद्धा इथे देऊन द्यायचा आहे. तर हा झाला आपला स्लीवचा शेप. तर आता आपल्याला काय करायचं आहे आपली हाईट द्यायची व्यवस्थित. तर आपण काय करायचं आता इथं जेवढं ही आहे इथपासून जिथपासून आपली हाईट सुरू झालेली आहे तिथपासून 8.5 इंचावरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा. तर 8.5 का कारण 8 इंच आपलं स्लीव्ज तयार होणार आणि हाफमध्ये जेव्हा आपण शोल्डर आणि स्लीव जॉईन करू त्यामध्ये जाणार. तर आपला एवढा कपडा हा एक्स्ट्रा भरलेला आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे तर मागून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तुरपाई करून घ्यायची. त्यानंतर करायची आहे आपल्याला बाहीची स्लीवची फिटिंग. तर ती राहणार आहे आपली 5.5 इंच आणि 1 इंच राहणार आहे आपली 1.25 इंच राहणार आहे आपली फिटिंग. तर इथपासून इथपर्यंत जे आहे आपल्याला असं व्यवस्थित इथं मेजरमेंट स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची आणि इथं थोडंसं क्रॉसमध्ये कारण आपण जेव्हा जॉईन करू तो इथं पार्ट येऊन जातो. तर आता हे जे आहे आपली स्लीवची सुद्धा ड्राफ्टिंग झालेली आहे तर आपण ही जशी आहे तशीच आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर जी स्लीव्ज आहे आपली इथे कट झालेली आहे आणि बाकीचे पार्ट्स हे जे आहे आपल्या इथे व्यवस्थित इथे निघालेले आहे. आणि आता आपल्याला फक्त राहिलेले आहे आपल्या जेही आपण पायपिंग वगैरे करतो तर त्याच्यासाठी पट्टी कशी काढायची. जेवढाही कपडा उरलेला आहे तर थोडासा अशा क्रॉसमध्ये एका इंचाच्या ज्या आहे आपल्याला 2 ते 3 पट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये जे आहे आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर अशा या टाईपने जे आहे क्रॉसमध्ये जे आहे तुम्हाला फक्त सांगायसाठीच सांगते. तर अशा क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या.
तर आपली जी कटिंग आहे 4 टक्स ब्लाऊजची ती इथे कंप्लीट झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.